हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये राजू शेट्टी निवडणूक लढवणार हे स्पष्ट आहे. मात्र त्यांना महाविकास आघाडीकडून पाठिंबा मिळणार का किंवा ते पाठिंबा घेणार का याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. जयंत पाटील यांनी याबाबत राजू शेट्टींच्या भूमिकेवर प्रश्न देखील निर्माण केलेला आहे. राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत. शेट्टी साहेब, तुमच्या उमेदवारीवरून खरं तर तुम्ही शिवसेना असेल किंवा महाविकास आघाडीकडे पाठिंबा मागितला होता. जयंत पाटील यांनी तुमच्या उमेदवारीवरून सध्याची जी काही परिस्थिती आहे, धर्मनिरपेक्ष आघाडीत यायला तुमची भूमिका जी आहे ती वेगळी असल्याचं सांगितलेलं आहे. काय सांगाल? ते धर्मनिरपेक्ष तरी आम्ही काय धर्मांध आहे काय? त्या विचाराचेच आम्ही सुद्धा आहोत आणि नुसतंच नाही तर सक्रिय आहोत. वेळ प्रसंगी रस्त्यावर सुद्धा त्या प्रश्नावर आम्ही उतरतो. तेव्हा वेगळी भूमिका असण्याचं काही कारण नाही. या मतदारसंघामध्ये माझी ही 4थी निवडणूक आहे आणि मी सातत्यानं त्या ठिकाणी लढलेलो आहे. एक निवडणुकीचा अपवाद वगळता सातत्यानं तिथं विजयी सुद्धा मी झालेलो आहे. तेव्हा मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे. कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीनं 5 एप्रिल 2021 रोजी कोल्हापूरच्या राज्य कार्यकारिणीत महाविकास आघाडी मधून बाहेर पडून तिथून पुढे ऐक्य चळवळ या पद्धतीनं कुठलीही आघाडी न करता स्वतंत्रपणानं निवडणुका लढवायच्या असा निर्णय घेतलेला आहे आणि कार्यकारिणीने घेतलेला निर्णय मला बंधनकारक असल्यामुळे मी कुठल्याही आघाडीत येणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. आता भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मित्र पक्षाचा जर पराभव करायचा असेल, त्यांचे महाराष्ट्रातले खासदार कमी करायचे असतील तर महाविकास आघाडीनं एक उमेदवार कमी लढवला तर काही बिघडत नाही आणि त्यामुळे त्याने उमेदवार न उभा करता पाठिंबा जाहीर केला तर पाठिंबा घ्यायला मी तयार आहे, पण आघाडीत येणार नाही ही माझी भूमिका आहे. नेमकं हा पाठिंबा घ्यायचं किंवा देणार हे नेमकं कुठं अडलंय मला माहित नाही. त्या संदर्भामध्ये शिवसेनेच्या वाट्याला ती जागा गेली म्हणून शिवसेना प्रमुखांना आम्ही जाऊन भेटलेलो आहे आणि माझी भूमिका सांगितलेली आहे. त्यांनी सकारात्मक अनुकूलता दाखवली. आता निर्णय शिवसेनेनं घ्यायचा आहे किंवा महाविकास आघाडीनं घ्यायचा आहे. संजय राऊतांचं म्हणणं असं आलंय की आता इथल्याच्या जागेचा विषय किंवा उमेदवारीचा विषय असेल तो जयंत पाटील यांच्याशी चर्चा करूनच ठरवला जाईल. हो, ते आघाडीत एकत्र आहेत त्यामुळे एकमेकाबरोबर चर्चा करूनच निर्णय घेतला तर त्यात आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. त्यांनी चर्चा करावी आणि निर्णय घ्यावा. त्यांनी काय निर्णय घ्यावा मी कसं सांगू शकेन? मग जयंत पाटलांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो नेमका त्याबद्दल काय सांगा? मला माहित नाही त्यांच्या मनात नेमका प्रश्न काय आहे, पण मी पुन्हा सांगतो की आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही आघाडीत येणार नाही, पण महाविकास आघाडीनं पाठिंबा दिला तर आम्ही आनंदानं स्वीकारू. तर आपली भूमिका स्पष्ट आहे. आपण आघाडीत येणार नाही आहे, मात्र महाविकास आघाडीने आपल्याला पाठिंबा द्यावा आणि तो आपण जरूर घेऊ. सरफराज सनदी, झी मीडिया, सांगली.